मंडळी, सोमनाथ नागवडे या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व त्यासमोरील बेल नोटिफिकेशनची ती घंटी दाबा, जेणेकरून पुढचे आलेले नवनवीन एपिसोड्स तुम्हाला लगेचच पाहता येतील. मित्रांनो, कोकणातल्या अनेक ठिकाणी समुद्रकिनाऱ्यावर आपण फिरतोय, आपण लोक एक्सप्लोअर करतोय, आपण निसर्ग एक्सप्लोअर करतोय, इथलं कल्चर एक्सप्लोअर करतोय. या संस्कृतीची देवाणघेवाण करण्यासाठी, समजून घेण्यासाठी आपण या ठिकाणी फिरत असतो. आणि जेव्हा आपण निसर्गाला अशा तऱ्हेने एक्सप्लोअर करतो ना, खूप सारं शिक्षण आपल्याला तो निसर्ग देऊन जातो. आणि ते शिक्षण आपल्याला आयुष्याला उभारी देतं, संकटामध्ये सामना करण्यासाठी ताकद देतं, बळ देतं. म्हणून अशा तऱ्हेने आपण निसर्गामध्ये फिरून निसर्ग एक्सप्लोअर करत राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी सोमनाथ नागवडे चॅनल पाहायला पाहिजे. ते सगळं आम्ही एक्सप्लोअर करतो आणि या चॅनलमध्ये वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत किंवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा जरूर पाहत राहा आमचं चॅनल सोमनाथ नागवडे. नमस्कार मंडळीनो, चला आज आपण पाहणार आहोत मालवण शहराच्या अत्यंत जवळ असणारा स्वच्छ व नितांत सुंदर असा चिवला बीच व बाजूच्याच रॉक गार्डनचा मनमोहक असा सूर्यास्त. चला तर. गणपती बाप्पा. चला. मित्रांनो, आता मी पोहोचलोय सकाळी कोल्हापूरमध्ये. आता 9 वाजलेत. 5:45 निघून 9ला आम्ही कोल्हापूरच्या रंकाळा तलावावरती आलोय. हे मस्तपैकी घरून आणलेला नाश्ता म्हणजे सँडविच खायचं आहे. गाडीमध्ये आता सँडविच बनतंय, तोपर्यंत एक रंकाळ्याची सफर करावी म्हटलं, म्हणून आम्ही या मस्तपैकी कोल्हापूरच्या ऐतिहासिक रंकाळा तलावावरती आलेलो आहोत. रम्य परिसर, मस्त छान पाहण्यासारखा तलाव आहे. बोटिंग करतोय. कोल्हापूरमध्ये भरपेट नाश्ता करून गगनबावडा मार्गे मालवणात दुपारी 1 वाजता पोहोचलो. आता मस्त भूक लागली होती, त्यामुळे थेट मालवण येथील प्रसिद्ध असणाऱ्या अतिथी बांबू या हॉटेलला जेवणासाठी गेलो. या हॉटेलच्या बाजूच्या भिंतीवरती मेन्यू कार्ड्स आणि रेट्स पण लिहिलेले आहेत. आम्ही तिघांनी ऑर्डर दिली. एक दिली प्रॉन्स थाळी, एक पॉपलेट थाळी आणि एक सुरमई थाळी. बघूया आता या थाळीमध्ये काय येते. अतिथी बांबू स्पेशल या हॉटेलमध्ये. त्या डिशेस टेस्ट केल्यानंतर अस्सल मालवणी फूड खाल्ल्याचा आनंद मिळाला. तिघांच्या जेवणाचे सुरमई, पापलेट आणि कोळंबी थाळीचे बिल देऊन आम्ही तिथून निघालो. त्या हॉटेलमधून बाहेर पडत असतानाच तेथे दारावर असणाऱ्या एका छोट्याशा शॉपमधून थोडीशी खरेदी केली. येथील कोकणाच्या सागरी संपत्तीतून मिळणारे शंख, शिंपले यांच्यापासून विविध अलंकार व नैसर्गिक सजावटीच्या गोष्टी पाहिल्या. पेडण्याच्या आतमध्ये कोरगाव तिकडे फॅक्टरी आहे आणि मस्त हे प्रोडक्ट्स तिकडे बनवले जातात. मी तुम्हाला प्रोडक्ट दाखवतो बघा. एक खूप सुंदर प्रोडक्ट्स आहेत. हे कानातले हे कानातले आहेत. चेन आहे. हे सोपकेस म्हणून आपण वापरू शकतो. अशी हे सोपकेस म्हणून खूप छान दिसत आहे. मस्त छान दिसत आहे. त्यांची जवळून माहितीही घेतली. हे पाणी पिण्यासाठी घेऊन जातो. इथे पाणी भरून ठेवतात, दुसऱ्या वर्षी ते पितात कॅल्शियमसाठी. अच्छा, याच्यात खूप व्हरायटी आहे. त्याला काय गोमती चक्र म्हणतात. गोमती चक्र ऍक्च्युली वेगळ्या प्रकारचे शंख असतो तो, आणि तो गोमती नदीत जास्त मिळतो. अच्छा, म्हणून त्याला गोमती. इथे आहेत तो असा, आणि हे टॉस घेण्यासाठी असं उघडलं आणि ते कोण आल्यापासून ते लॉक होतं. ओके. घरातल्या सजावटीसाठी किंवा सजवण्यासाठी प्लास्टिक टाळून असे नैसर्गिक आपल्याच मातीतले प्रोडक्ट्स लोकलपासून ग्लोबल बनवायला खरं तर आपण हातभारच लावला पाहिजे. ही माहिती घेतल्यानंतर असं वाटलं की एक वेगळीच दुनिया आहे.
पावणे 6ला निघून आम्ही आत्ता 1 वाजता पोहोचलो. मस्तपैकी अतिथी बांबूमध्ये छानपैकी जेवलो. आता किल्ला रिसॉर्टला आपल्याला जायचं. चला तिकडेच निघूया आपण. तेथून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या चिवला बीचवरील किल्ला रिसॉर्ट या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. चिवला बीचवरील हे रिसॉर्ट त्याच्या लोकेशनसाठी एकदम उत्तम आहे. पुढे माडाची झाडं, समोर समुद्र, बसायला बाकं आणि झोके अशी मस्त रचना आहे. या संपूर्ण बीचवर किल्ला रिसॉर्टसारखेच खूप सारे रिसॉर्ट्स या रोडवरती समुद्रकिनाऱ्यालगत आहेत. या सर्वच हॉटेलमधून सुंदर असा चिवला बीच आपल्याला दिसतो. ट्रिपच्या सुरुवातीलाच आमचा लास्ट टाइम राहून गेलेलं एक ऐतिहासिक आकर्षण म्हणजेच मोरयाचा धोंडा पाहण्यासाठी आम्ही वायरीच्या बीचवरती गेलो. येथे समुद्रकिनारी एक काळा खडक आहे. या खडकावरती गणपती, चंद्र, सूर्य, शिवलिंग, नंदी, पादुका या कोरलेल्या आहेत. 350 वर्षापूर्वीच्या या आकृत्या आजही स्पष्टपणे ओळखू येतात. येथे शिवरायांनी प्रथम गणेशपूजन व सागरपूजन केले. नंतर कुर्टे बेटावर स्वहस्ते सिंधुदुर्गाचा प्रथम चिरा बसवला. मित्रांनो, आपण आहोत आता मोरयाचा धोंडा या मालवण बीच जवळच्या दांडी बीच जवळच्या एका ठिकाणी. मोरयाचा धोंडा ही एक ऐतिहासिक जागा आहे. छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श झालेली ही ती जागा आहे. या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी प्रथम पूजा केली सिंधुदुर्ग किल्ल्याची बांधणी करण्यासाठी. मित्रांनो, इतिहासामध्ये असं सांगितलं जातं की कुर्टे बेटावर जी जागा छत्रपती शिवरायांनी निवडली होती किल्ला बांधण्यासाठी, त्यामुळे या संपूर्ण किनाऱ्यावर कुर्टे बेटापासून देवबागपर्यंत कुठेही दगड अव्हेलेबल नव्हता. हा एक दगड त्यावेळी जो अव्हेलेबल झाला, त्या दगडाची या ठिकाणी शिवाजी महाराजांनी भूमिपूजन म्हणून, म्हणजे जंजिरा किल्ल्याचं, सिंधुदुर्ग किल्ल्याचं, मालवण किल्ल्याचं भूमिपूजन म्हणून या मोरयाचा धोंडा किंवा या खडकावरती पूजा केली. या खडकावरती एक शिवलिंग आणि गणपती अशा 2 मूर्ती आहेत आणि या गणपतीच्या मूर्तीमुळेच या जागेला मोरयाचा धोंडा असं म्हटलं जातं. आपण या बाजूला माझ्या वायरी बीच आहे आणि या बाजूला मालवण आणि दांडी बीच आहे. याच्या मधोमध हा वायरी गावातच मोरयाचा धोंडा आहे. तो तुम्ही जरूर पाहू शकता. मालवण जवळचं अतिशय जवळचं ऐतिहासिक ठिकाण. तुम्ही जर मालवण किल्ल्याला भेट देणार असाल, पद्मगडला भेट देणार असाल तर जरूर मोरयाच्या धोंड्यालाही तुम्ही पाहायला या. प्रत्यक्ष शिवरायांच्या स्पर्शाने पावन झालेला हा धोंडा आजही निसर्गाचे आघात सहन करीत उपेक्षितपणे उभा आहे. थोडासा आराम करून 4:30च्या सुमारास बीचच्या एका बाजूला जाऊन तेथील बोटी आणि समुद्राचं विहंगम असं दर्शन घेतलं. नमस्कार मित्रांनो, सोमनाथ नागवडे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. सिंधुदुर्गात 20पेक्षा जास्त लोकप्रिय समुद्रकिनारे आहेत. निसर्ग प्रत्येक पावलागणिक आपलं रूप कसं बदलत असतो आणि किती मोहर्त रूप आपल्याला दाखवतो याचा प्रत्यय आज मला या मालवणच्या माझ्या ट्रिपमध्ये येतोय. परंतु संध्याकाळची रपेट मारायची म्हणून मी आता चिवला बीचवर आलो आहे. छान बोटिंगचं काम चालू आहे. या बाजूला मस्त नारळाची झाडी आहेत आणि बीचच्या बरोबर कडेने छानपैकी सिमेंटचा रोड गेलेला आहे, ज्याला मस्तपैकी स्ट्रीट लाईट्स लावलेले आहेत आणि त्या जागोजागी बसण्यासाठी बाकं केलेली आहेत. संध्याकाळचं मनमोहक दृश्य आहे. तुम्हाला जर वॉक घ्यायचा असेल चिवला बीचला तर अत्यंत सुंदर बीच आहे. खूप क्लीन असा बीच आहे. या ठिकाणी अजिबात कचरा नाही आहे, कुठलंही प्लास्टिक तुम्हाला दिसत नाही आहे. खूप स्वच्छता आहे या बीचवरती. तर तुम्हीही कचरा करू नका आणि जास्तीत जास्त या बीचची काळजी घ्या. बीचच्या दुसऱ्या बाजूला, अपोजिट बाजूला तिकडे गार्डन आहे, रॉक गार्डन आहे. त्या रॉक गार्डनला आत्ता आपल्याला जायचंच आहे आणि त्या रॉक गार्डनवरून आपल्याला सूर्यास्त पाहायचा आहे आजचा. तोही मी तुम्हाला दाखवणार आहे. परंतु प्रत्येकाने एक्सप्लोअर करावा आणि मालवणमध्ये आल्यानंतर पाहावा, आवर्जून पाहावा असा हा चिवला बीच आहे.
सुंदर बीच पाहिल्याचं मनोमन समाधान मिळालं. निर्जन स्वच्छ असा बीच, मासेमारीसाठी जाणाऱ्या छोट्या बोटी, समुद्रावर तरंगणाऱ्या बोटी, सूर्यास्तामध्ये पाहणं, स्वच्छ अशा चमकणाऱ्या रेतीवरती गावातली मुलं क्रिकेट खेळत असतात, अशी मनमोहक दृश्य बीचवरती आपल्याला दिसतात. खूप सुंदर असा बीच आहे आणि ही बोट आता फिशिंगसाठी चालली. हे काका आत्ता घेऊन चालली ती बोट आणि त्या बोटीला आता मशीन लावलं जातं आणि मग समुद्रातून ती फिश कलेक्ट करून पुन्हा येईल. खूप सुंदर असं वातावरण आहे, मस्तपैकी सूर्यास्त आहे या बाजूला. या बीचच्या मनमोहक दृश्यांची मालिका पाहून प्रसन्न मनाने आम्ही बीचच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या रॉक गार्डनकडे आलो. या ठिकाणी तुम्ही बीचवरून चालतही जाऊ शकता. तिकडे गाडी पार्क करून आम्ही रॉक गार्डनच्या दिशेने निघालो. रॉक गार्डनच्या समोरच मस्तपैकी चौपाटी आणि खाद्यांचे स्टॉल्स लावलेले आहेत. त्या ठिकाणी तुम्ही मस्तपैकी भेळपुरी किंवा पाणीपुरी यांचा आनंद लुटू शकता. परंतु आम्हाला आधीच उशीर झालेला असल्यामुळे गार्डन पास करून तडक आम्ही खडकांच्या दिशेने समुद्राकडे निघालो. संध्याकाळचा तो धुंद वारा अंगावर घेत अस्तमानाला जाणारा सूर्य पाहणं तर एकदम केवळ अविस्मरणीयच एक्सपिरियन्स असतो. इतकी सुंदर संध्याकाळ व्यतीत झाली रॉक गार्डनला. आहा हा. जेव्हा या फेसाळणाऱ्या लाटा खडकांना येऊन धडकतात ना, त्याचे तुषार आपल्या अंगावर उडतात. या खडकांवरती आपण बसलेलो असतो तेव्हा हे सगळं पाहिलं, हे सगळं अनुभवलं ना, एकदम शांत होऊन जातं मन. त्यामुळे अशा तऱ्हेने जर तुम्हाला मेडिटेट व्हायचं असेल तर त्यासाठी मस्त ठिकाणी मालवणचं रॉक गार्डन. सूर्य डुबल्यानंतरही तेथेच आम्ही बसून राहिलो, कारण पायच निघत नव्हता. अशा सुंदर असं म्हणतात प्रियजनांशी निवांतपणे व मनमोकळ्या गप्पा मारण्याची मजा काही औरच असते. मित्रांनो, काय दुग्ध शर्कर योग आहे बघा ना. त्या अंधारात बसलेलो असतानाच मग लक्षात आलं की आज कोजागिरी पौर्णिमा आहे. ते सुंदर शीतल चंद्राचं चांदणं पाहून मन अधिक प्रसन्न झालं. आता त्या खडकांवरची मस्त रंगलेली ही मैफिल संपवून आम्ही गार्डनच्या दिशेने निघालो. तुम्ही जर संध्याकाळचं रॉक गार्डनला भेट देणार असाल तर अंधारातलं हे लाइटिंग न चुकता पहा. तिकडे छान बाके आहेत, त्याच्यावरही बसून तुम्ही आनंद लुटू शकता.
जबरदस्त आणि शोभिवंत असा नजारा होता. आता संध्याकाळच्या जेवणाची वेळ झाली होती आणि किल्ला हॉटेलला अजूनही जेवण मिळत नसल्यामुळे आम्ही बाजारपेठेत जाऊन प्रसिद्ध मालवणी चैतन्य हॉटेलला फूड खायचं असं ठरवलं आणि तिकडे निघालो. चैतन्य हॉटेलच्या अस्सल मालवणी जेवणाची चव चाखली. दिलखुश झाला होता. चैतन्याच्या जेवणाचा आस्वाद घेऊन बाजारपेठेतून जाताना मालवणी मसाले, कोकम सरबत, आमसूल अशी खरेदी केली. या अस्सल कोकणी आणि मालवणी पदार्थाची लज्जत वाढवणारे हे पदार्थ तुम्हाला याच बाजारपेठेतून मिळतील. तेच पुढे घेऊन जात असताना येथील प्रसिद्ध राणे कोल्ड्रिंक्स यांचं फालुदा विथ आईस्क्रीम ट्राय केलं. मस्त होता. सोबत कुल्फीही घेतली आणि रूमवर जाऊन त्याचाही मस्तपैकी आस्वाद घेतला. आयुष्यातील आणखी एक दिवस निसर्ग सौंदर्याने तुडुंब भरलेला गेला. हेच निसर्ग वैभव डोळ्यामध्ये साठवून पुढच्या दिवसासाठी सज्ज झालो. निसर्गात फिरत राहा, शिकत राहा. आयुष्य सुंदर आहे. मौज मजेत जगत राहा. धन्यवाद मित्रांनो. पुणे ते मालवण ही गुगल मॅपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तसंच सर्व हॉटेलचे कॉन्टॅक्ट नंबर्सही मी तिकडे देत आहे, ते जरूर वापरा. ही मालवणची ट्रिप आपली अशीच सुरू राहील. पाहत राहा आपला चॅनल सोमनाथ नागवडे.